आज दुपारी आहे ना घरातली सगळी कामं पहिल्यांदा आवरून घेतली आणि थालीपीठाची खमंग भाजणी तयार करून घ्यायला सुरुवात केली होती. थालीपीठ मला खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदा आहे ना किचन ओटा साफ करून गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये घरामध्ये जेवढे कडधान्य होते ना, धान्य, कडधान्य ते सर्व छान भाजून घ्यायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा बाजरी भाजून घेतली. त्याच कढईत ज्वारीसुद्धा भाजून घेतली. थोडेसे तांदूळ होते, नाचणी होती, सालीसकट मुगाची डाळ होती, थोडीशी मटकी होती, हरभरे होते, धणे होते अख्खे. ते सर्व छान भाजून घेतले आणि अख्खे मक्याचे दाणेसुद्धा होते ते पण भाजून घेतले. भाजलेलं सर्व साहित्य आहे ना एका ताटात काढून घेतलं आणि गार करून घेतलं. त्यानंतर आहे ना ते गिरणीमध्ये दळायला दिलं होतं. दळून आणल्यावरती सुद्धा पिठाला जो खमंग सुगंध असतो ना ते काय विचारूच नका. त्याचेच आहे ना मी संध्याकाळी मस्तपैकी थालीपीठ बनवून घेतले होते. कधी-कधी आहे ना पोळी भाजीचा कंटाळा आला तर थालीपीठ बनवून खायला काहीच हरकत नाही. ते सुद्धा अतिशय हेल्दी असतं. पिठामध्ये आहे ना जेवढे मसाले होते ते सर्व टाकले. त्याचबरोबर आहे ना थोडासा कांदा कापून टाकला आणि छान असा घट्टसर गोळा मळून घेतला. एका कपड्यावरती आहे ना ते छान आपले थालीपीठ जे आहेत ना थापून घ्यायला सुरुवात केली होती आणि आहे ना थापून झाल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल लावून दोन्ही साईडने छान शेकून घेतलं. गरमागरम थालीपीठ तयार झाले होते. थोडीशी चटणी आणि दह्यासोबत थालीपीठ अप्रतिम लागतात. तुम्ही पण आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाकी खा प्या मस्त एन्जॉय करा.